किल्ले जयगड. तर मंडळी ना, रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड गावामध्ये शास्त्री नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे. तर सर्वप्रथम आपण कसे त्या ठिकाणी पोहोचू शकतो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. रत्नागिरीपासून गणपतीपुळे आणि गणपतीपुळेपासून जयगडला आरेवारे मार्गे आपण जाऊ शकता. ते अंदाजे 45 किलोमीटर अंतर आहे. त्याशिवाय मुंबई टू गोवा महामार्गावरील निवळी फाटा या ठिकाणाहून देखील आपण गणपतीपुळे मार्गे जयगडला जाऊ शकता. रत्नागिरी डेपोमधून आपण बसने गणपतीपुळे, मालगुंड या जयगड अशा बसेस सुविधा असतात. आपण बसेसने देखील जयगडला आपण सहज त्या ठिकाणी जाऊ शकता. नमस्कार मंडळी, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड गावामध्ये आलो आहे. तर या ठिकाणी जयगड किल्ला आहे, तो मी आज पाहणार आहे आणि तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून हा किल्ला पाहायला मिळेल. तर चला मंडळी, आता आपण जयगड किल्ल्यावरती जाऊया. तर मंडळी, आज माझ्यासोबत आहेत माझे मित्र ऋषी तरल, चांदूरचे आपले आहेत आणि त्यांचा देखील चॅनल आहे ऋषी कोकणचा. दादा, थोडक्यात तुझ्या चॅनलबद्दल माहिती सांग. तर माझ्या चॅनलचं नाव आहे ऋषी कोकणचं म्हणून. तर मी पण ना कोकणातले व्हिडिओ टाकत असतो. कोणते व्हिडिओ तरी टाकतो तुझ्या चॅनलवर? साधारण सगळे म्हणजे डेली ब्लॉग असतात माझ्या चॅनलवर. तर मंडळी ना, समोरच आपल्याला जयगड किल्ल्याची तटबंदी पाहावयास मिळते. जांभ्या दगडामध्ये या किल्ल्याचे बांधकाम केलेले आहे आणि या किल्ल्याच्या बाजूला खंदक आहे आणि या खंदकाची उंची साधारणतः 10 फूट उंच आणि 15 फूट रुंद असा हा खंदक आहे. शिवाय हे जे पाहत आहे हा आहे जयगड बालेकिल्ल्याचा परकोटाला देखील खंदक आहे. बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला गोमुखी पद्धतीचे असल्याचे पाहायला मिळते. याचं कारण मुख्य म्हणजे शत्रूपासून बचाव व्हावा हेच आहे. तर महाद्वाराच्या कमानीवर 2 कमलपुष्पे व मध्यभागी कुंभ असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. किल्ल्याच्या आतमध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. जयगड किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे 12 एकर आहे. बाले किल्ल्यात 13 तर परकोटात एकूण 16 बुरुज आहेत. किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जे आहे हे जांभ्या दगडात केलेले आहे, आपणास पाहावयास मिळते आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. जयगड किल्ला हा जलदुर्ग असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 200 फूट एवढी आहे. पुरातन काळामध्ये संगमेश्वर येथून शास्त्री नदीमधून समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूपासून संरक्षणासाठी या किल्ल्याची बांधणी खाडीच्या मुखाजवळ करण्यात आलेली आहे. जयगड किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊया. जयगड किल्ला हा सुमारे 13व्या शतकात शिलाहार कालखंडात राजा भोजाने उभारला असे समजते. 16व्या शतकात संगमेश्वरातील नाईकांचा अंमल किल्ल्यावर बराच काळ होता. 16व्या शतकाच्या अखेरीस विजापूरच्या आदिलशहाने किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इसवी सन 1661 सालची राजापूर मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली त्यावेळी जयगड किल्ला ताब्यात घेतला. 1695च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. तर 1818च्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. किल्ल्याचे जयगड नाव कसे पडले यावर देखील एक प्रसिद्ध कथा आहे. ती अशी की
जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा हा निष्ठावंत तरुण तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जिवंत चिरून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपूर्ण बलिदानामुळे तटबंदी उभी राहिली, म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी ही कथा सांगितली जाते. गडाच्या तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. पश्चिमेकडील तटबंदीचा काही भाग हा ढासळला अवस्थेत आहे. तर मंडळी त्या ठिकाणी थोडं सावधान. बुरुजांवर मंडळी ना अनेक ठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जागा आहे, मात्र या किल्ल्यावर आपल्याला तोफ आढळत नाही. त्याशिवाय गडावरून समुद्राकडील सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी माऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. आणि हीच गडफेरी करण्यासाठी साधारणतः गड आपण पूर्ण फिरू शकतो गडाच्या तटबंदीवरून, आणि साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 तास पुरेसा आहे. या ठिकाणी एक आपल्याला सुंदर असा उंच मनोरा पाहायला मिळतो. नेमकं काय असावे हे सांगता येत नाही. तर मंडळी ना बाले किल्ल्यामध्ये अनेक वास्तू आहेत. अनेक वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये राजवाडा आहे, सभागृह आहेत, काही घरांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत, इमारतीचे काही अवशेष आहेत. तर समोरची जे पाहत आहे ही आहे JSW कंपनी. किल्ल्याच्या या तटबंदीवरून आपण डोकावून पाहिले असता आपल्याला खाडीचा सुंदर असा नजारा पाहावयास मिळतो, ज्या ठिकाणी शास्त्री नदी ही समुद्राला येऊन मिळते. तसेच जयगड हे जे गाव आहे हे किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. आता आपण या जयगड किल्ल्याच्या एका बुरुजावर आलो आहोत. या ठिकाणी स्वराज्याचा भगवा आहे, मोठ्या देवळाने तो फडकत आहे. बाले किल्ल्यामध्ये अनेक वास्तूंचे अवशेष आजही आहेत. त्यामध्ये किल्लेकर बाबा समाधी, हनुमान मंदिर, गणपतीचे मंदिर, हे समोर जे पाहता हे आहे गणपतीचे मंदिर. त्याच्या बाजूलाच दीपमाळ आहे. कोकणी पद्धतीचे हे गणपतीचे मंदिर आहे. खूप सुंदर गणपती बाप्पांची विराजमान झालेली गणपतीची मूर्ती या ठिकाणी आहे. त्या व्यतिरिक्त जवळच आपल्याला एक 3 मजली इमारत पाहता ही आहे राजवाडा. या ठिकाणी ही विहीर आहे, गोड्या पाण्याची विहीर आहे. याशिवाय सभागृह, तलाव, त्याच्या व्यतिरिक्त दारुगोळा कोठार, तसेच अनेक वास्तू देखील आहेत या ठिकाणी. पण काही वास्तूंचे माहिती मिळत नाही. भूभाग सपाट असून एकंदर हा परिसर खूप सुंदर आहे. तर आता आपण पाहणार आहोत या बाले किल्ल्याचा परकोट. बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच परकोटाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. जयगड किल्ला हा शालेय शैक्षणिक सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. त्याशिवाय आपण फॅमिलीसोबत सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी भेट देऊ शकता. या गडावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत नाही. तसेच या ठिकाणी नाश्ता, चहा याची देखील सोय नाही. आपण आपल्यासोबत पाणी व जेवणासाठी डबा घेऊन नक्की या. तर मंडळी, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असा श्री क्षेत्र गणपतीपुळेला जर तुम्ही कधी भेट दिलात तर या ठिकाणी जयगड किल्ल्याला नक्की भेट द्या. त्याशिवाय जयगडपासूनच काही अंतरावर श्री कराटेश्वराचे शंकराचे असे जागृत देवस्थान आहे, त्या ठिकाणी भेट द्या. तसेच JSW यांचे जय विनायक गणपती मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या, तेही पाहू शकता. खूप सुंदर
असा हा परिसर आहे जयगड किल्ल्याचा. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी ना, आज मी हा जो जयगड किल्ला पाहू शकलो आणि तुम्हाला देखील दाखवण्याचा एक प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. ते माझे मित्र ऋषी तरल यांचे मी मनापासून आभार मानतो की आज त्यांच्यामुळेच या जयगड किल्ल्यावर मी आलो आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांची सोबतीने हा जयगड किल्ला पाहू शकलो. तर आभार माझे मित्र ऋषी तरल दादा, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.